नमस्कार नमस्कार मित्रांनो. लाडकी बहीण योजनेमुळे आता शिक्षकांचे पगार लांबणीवर जाण्याची आता मंत्री आदिती तटकरे यांनी मोठं विधान केलेलं आहे. तर काय आहे हे विधान, हेच आपण या व्हिडिओच्याद्वारे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो तुमचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर यासारखे असे अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपली एकच साईट उपयुक्त ठरेल, ती म्हणजे आपली मराठी साईट. त्यासाठी चॅनलवर बनून राहा, व्हिडिओवर बनून राहा. आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात चर्चेत असलेली लाडकी बहीण योजना, या योजनेबद्दल राज्यामध्ये अनेक चर्चा होत आहेत. ही योजना बंद पडणार असून या योजनेमुळे इतर खात्यांना फटका बसत असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे. यावर महिला व बाल कल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारकडून 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना 1500 रुपये दर महिन्याला दिले जात आहेत. या योजनेमुळे शिक्षकाचे पगार होत नाहीत अशी सध्या चर्चा जोरदार सुरू आहे. तर या संदर्भात मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट विधान मांडले. महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी आदिती तटकरे यांनी एका पत्रकाराचे प्रश्न विचारले. लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकाचे पगार होत नाही, हे खरं आहे का? या संदर्भात मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिले असता त्या म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेच्या निधीची सरकारकडून 24 डिसेंबर 2024 पासून लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याचे वितरण सुरू केलेले आहे. पुढे त्या म्हणाल्या, दुसऱ्या विभागाचा कुठला निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आलेला नाही. त्या विभागाचे मंत्री ते निधी पाहत आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकांचे पगार होत नाही अशी चुकीची अफवा या ठिकाणी प्रसारमाध्यमांकडून पसरली जात आहे. त्यांचे पण पगार वेळेत होतील असे त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलेले आहे. त्यामुळे कोणतीही आणि ही लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकांचे पगार लांबणीवर ही बातमी एकदम खोटी आहे. यावर कोणी विश्वास ठेवू नये असे डायरेक्ट मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.